झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। धुळ्यात विश्रामगृहात सापडले करोडोंचे घबाड। मुख्यमंत्री करणार SIT मार्फत चौकशी। माजी आमदार अनिल गोटे यांच्या पावित्र्याने महाराष्ट्र हादरला। धुळे शहरात मध्यवर्ती भागात असलेल्या गुलमोहर या शासकीय विश्रामगृहातील खोली नंबर 102 मध्ये करोडोंचं घबाड सापडलं। धुळ्यात आलेल्या महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समितीला देण्यासाठी 5 कोटी रुपये जमा करण्यात आल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला। या खोलीत ते पैसे ठेवले असल्याचे सांगत बुधवारी रात्रभर त्यांनी खोली बाहेर ठाण मांडले। अखेर पंचांसमक्ष ही खोली उघडण्यात आली असता त्यात 1,84,00,000 रुपये आढळून आले। अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांचे खासगी PA किशोर पाटील यांच्या नावावर 15 मे पासून ती खोली बुक करण्यात आली। या प्रकरणाचे विंग फुटताच संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली। या निमित्ताने काही प्रश्न देखील उपस्थित होत असून शासकीय विश्रामगृहात एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे आले कुठून, कोणी आणले, कुणासाठी आणले, कुणाकडून गोळा करण्यात आले। शासकीय समिती असताना एका खासगी हॉटेलमध्ये त्यांनी बैठक का घेतली यासारखे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत। समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांनी गोटे यांचे आरोप फेटाळून लावले आहेत। त्यांनी सांगितले, नाही, हे सर्व आरोप आम्ही फेटाळतो आणि मुळात खऱ्या अर्थाने हे समितीला आणि सरकारला बदनाम करण्यासाठी हे प्लांटेशन केलेलं आहे का, हा संशय आम्हाला या ठिकाणी येतो। आणि मला असं वाटतं की त्यांच्या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि त्यांची ही जुनी सवय अशा पद्धतीने आरोप करायचं आणि शासना आणि समितीला बदनाम करायचं। त्यामुळे या आरोपामध्ये कुठलंही तथ्य नाही आणि आम्ही सर्व आरोप फेटाळतो। धुळ्यातील ही घटना थेट विधिमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली आहे। SITच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जाईल असे त्यांनी सांगितले। धुळ्याची घटना अतिशय गंभीर आहे। त्याची सत्यता अजून समजलेली नाही, पण त्याची सत्यता बाहेर आलीच पाहिजे। कारण विधानमंडळाच्या समितीवर प्रश्नचिन्ह उभं राहणं हे आम्ही कदापि सहन करू शकत नाही। विधानमंडळाची एक आपली गरिमा आहे, त्यांचा आपला मान आहे। अशा परिस्थितीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी झालंच पाहिजे आणि म्हणून या संपूर्ण घटनेची चौकशी SIT नेमून आम्ही करायचं ठरवलेलं आहे। याच्यामध्ये कोण दोषी आहे, कोणी मागितलेले पैसे आहेत का, या सगळ्या गोष्टीचा छडा लावण्यात येईल। आणि त्याचवेळी मी स्वतः विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती या दोघांनाही विनंती करणार आहे की त्यांनीही स्वतंत्रपणे एथिक्स कमिटी गठीत करून या संपूर्ण घटनेची चौकशी करावी। कुठल्याही परिस्थितीमध्ये विधानमंडळाच्या समितीची पद्धती बदनाम होणं हे आपल्याला परवडणारं नाही। त्यामुळे या संदर्भात अतिशय गांभीर्याने कारवाई केली जाईल। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।